नमस्कार मंडळी. आपल्या आजी-पणजीच्या काळात मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, पण बाळ आणि आईची काळजी घेण्याचं ज्ञान मात्र खूप समृद्ध होतं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्या पारंपरिक 10 महत्त्वाच्या टिप्स. गर्भ अवस्थेपासून ते बाळाच्या संगोपनापर्यंत. दूध वाढवण्यापासून कफ, गॅस आणि वजन वाढीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक टीप आई आणि बाळासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग पुढचे 10 टिप्स सांगायला मी सुरुवात करते. प्रसूतीनंतर बाळाच्या आईचे दूध वाढविण्यासाठी बाळाच्या आईने रोज नियमित 30 दिवस अर्धा ऊस दाताने तोडून चावून खावा, किंवा बाजरीचे पीठ साजूक तुपामध्ये भाजून पाण्यामध्ये गूळ घालून उकळी आल्यानंतर भाजलेले पीठ पाण्यात घालून पातळ खीर करून रोज पिल्याने दूध वाढते आणि पोटात येणारी कळसुद्धा थांबते. बाळाला आकडी येत असेल तर बाळाला आकडी आल्यावर बाळाच्या नाकाजवळ पांढरा कांदा फोडून धरावा, किंवा पांढऱ्या कांद्याचा किस करून पातळ कपड्यात गुंडाळून बाळाच्या डोक्यावर बांधून थोडा वेळ ठेवून द्यावा. किंवा दुसरा उपाय, कापडाच्या पिशवीत बर्फाचे तुकडे घालून ही पिशवी बाळाच्या पाठीच्या कणावर ठेवावी. क्षमा असावी, पहिल्या उपायाच्या अगोदर दुसरा उपाय आला आहे. बाळाच्या छातीत कफ झाल्यास बाळाच्या छातीवर तिळाचे तेल चोळून नंतर मीठ गरम करून कॉटनच्या कपड्यात बांधून हलक्या हाताने चटका बसणार नाही अशा प्रकारे बाळाच्या छातीला शेक द्यावा. शेक देताना बाळाची काळजी घ्यावी. बाळाचे गॅसेस आणि पोटदुखीवर उपाय. तुळशीची पाने आणि विड्याची पाने स्वच्छ धुवून त्याचा रस करून स्वच्छ कपड्यामधून गाळून किंचित गरम करावा. नंतर फक्त 10 थेंब दिवसातून 3 वेळा पाजावा. बाळाचे दात निघताना होणारा त्रास. अर्धे गाजर किसून त्याचा रस करून कपड्यामधून गाळून 1 चमचा रस सकाळी आणि संध्याकाळी 41 दिवस सलग बाळाला पाजावा. हा पहिला उपाय आहे. बाळाच्या छातीत कफ झाल्यास एरंड तेल विडाच्या पानावर चोळून पान हलकेसे गरम करून बाळाच्या छातीवर ठेवावे. पान जास्त गरम नाही ना याची काळजी घ्यावी. कॉटनचा कपडा तव्यावर गरम करून पानावर ठेवून शेक दिल्यास छातीतला कफ मोकळा होण्यास मदत होते. 6 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांचे वजन वाढविण्यासाठी अंजीर, खजूर, मनुका समप्रमाणात घेऊन गाईच्या तुपात हलकेसे भाजून थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून स्वच्छ काचेच्या भरणीत भरून ठेवावे आणि रोज सकाळी 1 चमचा पावडर खाऊन त्यावर 1 ग्लास दूध पिल्याने, किंवा दुधामध्ये 1 चमचा पावडर मिक्स करून पिल्यास वजन वाढते. पाठदुखीसाठी किरकोळ उपचार. चपातीला एरंडेलचे तेल लावून काही दिवस खाल्ल्याने पाठदुखी थांबते. दुसरा उपाय, पाव चमचा सुंठ पावडर एरंडेल तेलात हलकीशी भाजून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 21 दिवस नियमित खाल्ल्याने पाठदुखीचा त्रास कमी होतो. बाळ माती खात असेल तर सवयी मोडण्यासाठी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून नंतर 10 मिनिटे पाण्यात उकळून नंतर गाळून थंड झाल्यावर अर्धा चमचा पाणी सकाळ संध्याकाळ बाळाला सलग 3 दिवस पाजावे. नमस्कार मंडळी. तर अशा या आपल्या आजी-पणजीच्या पारंपरिक आणि अनुभवातून आलेल्या 10 महत्त्वाच्या टिप्स. तुम्हाला यापैकी कोणती टिप सर्वात उपयोगी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशीच आई बाळासाठी उपयोगी माहिती मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नमस्कार. पुन्हा भेटूया
एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.